नमस्कार, प्रियांका's किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण अशी रेसिपी पाहणार आहोत ती तुम्ही याच्या आधी कधीही बनवली नसेल आणि खाल्ली देखील नसेल। तर थंडीचे दिवस चालू झाले की बाजारामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये हिरवे मटार मिळतात। तर आज आपण त्याचाच वापर करून एक मस्त अशी रेसिपी तयार करणार आहोत। आज आपण मटारचा ढोकळा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। खाण्यासाठी एकदम चविष्ट लागते, तुम्ही ते पाहू शकता। एकदम सॉफ्ट असा हा ढोकळा तयार होतो। याची तुम्ही जाळी पाहून घ्या, एकदम छान तयार होतो। लहान मुलांना तुम्ही टिफिनसाठी देखील बनवून देऊ शकता। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्रियांका's किचन नवीन असाल तर सबस्क्राइब करून शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल प्रेस करा, म्हणजे तुम्हाला येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळतील। तर आजची ही रेसिपी तुम्ही याआधी नक्कीच कधीही पाहिली नसेल। तर आजच्या या रेसिपीला आपण सुरुवात करूयात। सुरुवातीला ते मी एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये घेऊयात 1 वाटी रवा। हा रवा आपण उपमासाठी बनवतो तोच आहे, बारीक किंवा जाडसर कोणताही तुम्ही ते वापरू शकता। यामध्ये आता आपण बेसन घालून घ्यायचं आहे। तर 1 वाटी रव्यासाठी आपल्याला 2 चमचे बेसनाचा वापर करायचा आहे, खूप जास्त देखील करायचं नाही। 2 चमचे बेसन घालून झाले की यामध्ये आपण अर्धी वाटी दही घालून घ्यायचं आहे। दही खूप जास्त आंबट देखील नसावं। तर इथे आपण 1 वाटी रव्यासाठी अर्धी वाटी दही घातलेलं आहे। त्यानंतर अर्धी वाटी पाणी घालून याला चांगले मिक्स करून घेऊयात। सुरुवातीला इथे अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे, त्यानंतर गरज वाटेल तर यामध्ये पाणी घालून याचं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे। दही जर थोडंसं पातळ असेल तर इथे पाण्याचं प्रमाण कमी लागेल आणि थोडं जाडसर असेल तर पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त लागू शकतं। तर यामध्ये आपल्याला गरज लागेल तेवढं पाणी घालून याचं एक मस्त असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तुम्ही ते पाहू शकता, आपण नेहमीसारख्या ढोकळ्यासाठी ज्या पद्धतीने बॅटर वापरतो तसंच बॅटर याचं देखील झालं पाहिजे। तर इथे मी थोडं थोडं पाणी घालून याचं एक अशा पद्धतीचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता अशी कन्सिस्टन्सी याची। आता यावर झाकण ठेवून आपल्याला हे बॅटर अर्धा तास तरी चांगले मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। त्यामुळे रवा यातील पाणी शोषून घेईल आणि बॅटर मस्त असं तयार होईल। इथे अर्धा तास झालेलं आहे, आपण चेक करूया। तुम्ही ते पाहू शकता रव्याने पूर्णपणे पाणी शोषून घेतलेलं आहे। तर आपण पुन्हा एकदा याच्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालून घेणार आहोत आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा चांगले याला मिक्स करून घ्यायचे आहे। तुम्ही ज्या पद्धतीने ढोकळ्यासाठी बॅटर बनवता त्याच पद्धतीचं याची ते इथे मी साधारण 2 चमचे पाणी घालून याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये मटार घालून घ्यायचं आहे। इथे मी अर्धी वाटी मटार मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेतलेला आहे। खूप जास्त पेस्ट देखील करायची नाही, थोडीशी जाडसर असली पाहिजे। यामध्ये मी एक मिरची देखील घातलेली आहे। त्यानंतर घालूयात 1 वाटी छोटीशी वाटी इथे मी कोथिंबीर घातलेली आहे। त्यानंतर यामध्ये 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे। तेल घातल्यामुळे आपल्याला ढोकळा खाताना घशामध्ये तो अडकल्यासारखा होत नाही। त्यानंतर यामध्ये चवीपुरते मीठ घालून याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। तर इथे आपण 1 वाटी रव्यासाठी अर्धी वाटी दही, 2 चमचे बेसन आणि त्यानंतर आपण यामध्ये अर्धी वाटी मटार मिक्सरमध्ये बारीक करून घातलेला आहे। खूप जास्त देखील पेस्ट तयार करायची नाही। यामध्ये अगदी पाव चमचा साखर घालून घ्यायची आहे आणि याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। इथं आपल्या हे ढोकळ्यासाठी लागणारं बॅटर तयार झालेलं आहे। यामध्ये मी आणखीन 1 चमचा पाणी घालून याला मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता, अशा पद्धतीची असली पाहिजे। आता आपण याला थोडंसं बाजूला ठेवूयात आणि आपण ज्यामध्ये ढोकळा बनवणार आहोत त्या प्लेटला आपल्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे। तुम्ही प्लेट किंवा तुमच्याकडे जर मोल्ड असेल तर तुम्ही त्याला तेलाने ग्रीस करून घेऊ शकता। तेलाने ग्रीस करून प्लेट बाजूला ठेवली की बॅटरमध्ये 1 चमचा इनो घालून घ्यायचा आहे। इनो फ्रूट सॉल्ट घातल्यामुळे याला इन्स्टंट असा हा ढोकळा तयार होतो। याला ॲक्टिवेट करण्यासाठी यावर 2 चमचे पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। खूप जास्त देखील ढवळत बसायचं नाही, अगदी हलकेशाला मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर पटकन तेलाने ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये याला ओतून घ्यायचं आहे। यावेळी आपल्याला मात्र ही प्रोसेस आहे ती पटापट करायची आहे, इथे जास्त वेळ घालू द्यायचा नाही। इथे मी सर्व बॅटर या प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। दुसरीकडे मी गॅसवर एका कढईमध्ये पाणी देखील गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। आपण ज्यावेळी इनो घालतो त्याच्या आधीच आपल्याला कढईमधलं पाणी चांगलं गरम झालेलं पाहिजे। तुम्ही ते पाहू शकता, कढईमध्ये पाणी जे ठेवलेलं आहे त्याला चांगली उकळी आलेली आहे। ही एक महत्त्वाची टिप आहे। त्यानंतर यामध्ये ढोकळ्याची जी प्लेट आहे ती घालून घेऊयात। यामध्ये ढोकळ्याची प्लेट घालताना आपल्याला पाण्याला चांगली उकळी आलेली पाहिजे, तरच ढोकळा चांगला फुलून येणार आहे। आता यावर थोडंसं लाल तिखट भुरभरून घ्यायचं आहे, त्यामुळे याला टेस्ट देखील छान येते आणि दिसण्यासाठी देखील खूप छान असं लागतं। तर यावर मी थोडंसं लाल तिखट भुरभरून घेतलेलं आहे आणि त्यानंतर यावर झाकण ठेवून आपल्याला हा ढोकळा 20 मिनिटांसाठी चांगला वाफवून घ्यायचा आहे।
इथे 20 मिनिटं झालेले आहेत, आपण चेक करूया। तुम्ही ते पाहू शकता एकदम ढोकळा मस्त असा फुलून आलेला आहे, याला जाळी देखील सुंदर आलेली आहे। आता आपण सुरीच्या साहाय्याने किंवा टूथपिकच्या साहाय्याने चेक करून घेऊया। तर तुम्ही ते पाहू शकता सुरी एकदम क्लीन आलेली आहे, म्हणजे ढोकळा देखील परफेक्ट असा शिजलेला आहे। तर आता आपण ही प्लेट बाजूला काढून पंख्याच्या खाली ठेवून याला चांगली थंड करून घेणार, त्यानंतर याला डिमोल्ड करून घ्यायचे आहे। तर इथे हा ढोकळा आहे ते पूर्णपणे थंड झालेला आहे। आता आपण याचे पीसेस तयार करून घेऊयात। ढोकळा पूर्णपणे थंड झाला की मगच याचे पीसेस तयार करून घ्यायचे, म्हणजे तो चांगला डिमोल्ड देखील होतो। तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही याचे पीसेस तयार करून घेऊ शकता। तुम्ही अशा पद्धतीने हा ढोकळा बनवून टिफिनसाठी देखील लहान मुलांना नक्की देऊन पहा, मुलं देखील खुश होतील। आता आपण याच्यासाठी फोडणी तयार करून घेऊयात। इथे मी 1 चमचा तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे, यामध्ये घालूयात अर्धा चमचा मोहरी चांगली तडतडली की यामध्ये घालूयात अर्धा चमचा पांढरे तीळ, कढीपत्त्याची पाने आणि थोडासा हिंग घालून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने फोडणी तयार करून घ्यायची आहे आणि यावर ओतून घ्यायची आहे। फोडणी ओतायच्या आधी आपल्याला याचे पीसेस तयार करून घ्यायचे आहेत। यामध्ये पांढरे तीळ वापरल्यामुळे याला मस्त अशी टेस्ट येते, तुम्ही नक्की ट्राय करून पहा। तर इथे आपला हा मटारचा ढोकळा एकदम परफेक्ट असा तयार झालेला आहे, तुम्ही ते पाहू शकता एकदम मस्त असा दिसत आहे। तर तुम्ही आजची रेसिपी नक्की कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तुम्ही ते पाहू शकता एकदम परफेक्ट असा हा मटारचा ढोकळा इथे बनवून तयार आहे। प्रियांकाज किचन नवीन असेल तर सबस्क्राइब करून शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल प्रेस करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळतील। तर तुम्ही ते पाहू शकता एकदम मटारचा ढोकळा एकदम सॉफ्ट स्पंजी असं तयार झालेला आहे। तर तुम्ही आजची रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।